छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यामधील आरोप प्रत्यारोप थांबण्याचं नाव घेत नाहीये। छगन भुजबळ हे ग्रामपंचायतीमध्ये निवडून येणार की नाही हे पाहावं लागेल असा टोला जरांगेंनी लगावलाय। तर त्यावर भुजबळांनी देखील पलटवार केला। तू आधी ग्रामपंचायतीला उभा राहून दाखव असा पलटवार भुजबळांनी केला। इतकंच नाही तर भुजबळांनी नाभिक समाजाचा अपमान केलाय, त्यांनी माफी मागावी अशी जरांगेंनी मागणी केली आहे। तर नाभिक समाजाचं समर्थन असल्याचं भुजबळ म्हणाले आहेत। तर भुजबळांनी राजीनामा दिलाच नसेल असा टोला देखील त्यांनी लगावलाय। ते आता त्याला ग्रामपंचायत सदस्य होतो की नाही का ते राष्ट्रपती का होईन ते इथं नावे बांधव त्याचे हसून त्याला सुचून देण्यात त्याला म्हणतो आता तलाठी होय। जरांगेंना सांगा तू अगोदर ग्रामपंचायतीला उभा राहा। छगन भुजबळ या ग्रामपंचायतीने मुंबईच्या महानगरपालिकेत 25 वर्ष निवडून येऊन 2 वेळा महापौर झाला आणि 2 वेळा आमदारसुद्धा झाला आणि त्याच्यानंतर येवल्याला सुद्धा 4 वेळा आमदार झाला। तर तू मला सांगण्याची काही गरज नाही ग्रामपंचायतीला वगैरे काय, तू अगोदर उभा राहा नीट। दिलात नसेल त्यांनी त्याला शहाणा आहे का त्याने काय दिला नाही त्याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही हो त्याचा। तू कुठं बी राह आरक्षण ओबीसीतच घेणार, तो राष्ट्रपती बी होऊ द्या। तू मन सगळे पावर माझ्या हातात आले मी मराठीला मिळून देत नाही तरी तुला ओबीसीतच आरक्षण मिळून दाखव। अरे तू तर आमच्या धनगर समाजावर आमच्या नाभिक समाजावर त्यांचं सगळ्यांचं आरक्षण जे आहे त्याच्यावर डल्ला मारण्याचं काम तू आणि तुझे सगळे सहकारी करतात। ते थांबा अगोदर, खूप उपकार होतील आमच्या सगळ्यांवर। तू ओबीसी समाजामध्येच तुझं जे आरक्षण घेण्याचं जे काम चाललं आहे ते तू मागे घे। की जाणून बुजून बोललेला आहे अपमान करायसाठी, याला आपल्या ओबीसींशी काही देणं घेणं नाही। ह्यो काहीही बोलू शकतो, अपमान करू शकतो। मी मगरूर आहे असं सिद्ध होणार आहे, मग तू मगरूर आहे म्हणून तू जाणून बुजून अपमान नसता माफी माग त्यांची। नाभिक समाजाची महामंडळं जे आहेत त्यांचे अध्यक्ष आहेत ते सांगतात की भुजबळांचं बरोबर होतं, भुजबळांचं काहीही चूक नाही। भुजबळ कधी काहीही ना मराठ्यांच्या विरुद्ध बोलले ना नाभिकांच्या विरुद्ध बोलले। ते एका नाभिकावर ज्या गावाने बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात त्यांनी केलेलं ते स्टेटमेंट होतं।